लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। निलंग्यात नवीन बसस्थानकात नवीन लालपऱ्या दाखल। माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते लोकार्पण। निलंगा जनतेच्या सेवेसाठी राज्य सरकारकडे केलेल्या मागणीनुसार राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून निलंगा आगारास पहिल्या टप्प्यात 3 नव्या एसटी बस देण्यात आल्या आहेत। या तिन्ही गाड्यांचा लोकार्पण सोहळा रविवारी 11 मे 2025 रोजी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते निलंगा आगारात पार पडला। माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नातून निलंगा आगारातील सर्व प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी यापूर्वीच आगाराला नवीन बसगाड्या देण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली होती। शिवाय राज्य शासनाच्या निधीतून निलंगा येथे नव्या बसस्थानकाची उभारणी करण्यात आली। नवे बसस्थानक व प्रवाशांची वाढती संख्या पाहून आगाराला नव्या बस मिळाव्यात यासाठी परिवहन मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे लेखी मागणी देखील केली होती। त्यानुसार आज पहिल्या टप्प्यातील 3 बसेस आगारात उपलब्ध झाल्या असून लवकर आणखी गाड्या आगारात दाखल होणार आहेत। या गाड्यांचे लोकार्पण संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, जिल्हा उपाध्यक्ष शेषराव मामाळे, शहर अध्यक्ष रवी फुलारी, वीरभद्र स्वामी, किशोर लंगोटे, लातूर येथील विभागीय सह अभियंता दिलीप जाधव, आगाराचे व्यवस्थापक अनिल बिडवे, मच्छिंद्र कोळी, श्रुतीताई जगदाळे, प्रमोद जीवणे, राजेंद्र बिरारदार, बाळासाहेब जाधव, शरद शिंदे, गिरीश नाईक, शाहू कांबळे, माधव पवार, रवी पांचाळ, बसवराज मठपती, व्यंकट सांडूर, वैभव धैर्य, छायाताई परीड आदींसह कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिपब्लिकन वार्तासाठी जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन, लातूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.